शुभ सकाळ मित्रांनो. पहाटेचे वाजले 4 आणि आम्ही आज मंदिरामध्ये आलो होतो. तर मंदिरामध्ये आज पहाडी होती आमच्या भावकीची. तर त्याच्यानंतर आम्ही मंदिरामध्ये देवाचा अभिषेक केला. थोड्या वेळानं चहा पिण्यासाठी बाहेर आलो तर बाबा आमच्यासाठी चहा बनवून देत होता. तर चहा वगैरे पिला. तर सकाळी 7:30 वाजता आई श्रेयांशीला घेऊन मंदिरामध्ये आली. तर मंदिरातले दृश्य तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर आज नाश्त्याला इडली आणि सांबार होतं. इडली आणि सांबार वगैरे खाल्लं. त्यानंतर घराकडे आलो. घराकडे येऊन भिंतींवर पाणी मारलं. पाणी पूर्णपणे पॅराफिट वॉलवर सुद्धा मारून घेतलं. नंतर लेबर लोकं आल्यानंतर काम सुरू झालं. आज पूर्ण भिंत प्लास्टर करायची होती सिंगल कोट. दुपारी घरी आलो. दुपारचं जेवण वगैरे केलं. पुन्हा साईटवर गेलो तर बऱ्यापैकी काम उरकत आलेलं होतं. नंतर लेबर लोकांना मी सोडलं. घरी येताना सुषमा बोलली होती पाव घेऊन ये. तर पाव घेऊन आलो. तर आज पावभाजीचा बेत होता. त्यासोबत पनीर आणि ग्रीन पीस सुद्धा घेतलं. एवढं सगळं सामान बघून श्रेयांशी खुश झाली. त्यानंतर आज जेवणाला पावभाजी होती. पावभाजी वगैरे खाल्ली. त्यानंतर आम्ही जेवलो आणि झोपलो. शुभरात्री मित्रांनो. भेटूयात उद्या.